नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे, हे बघा, इथे ही आहे ना काळी उडीद डाळ आहे। ही भिजत घातली होती मी रात्री आणि सकाळी वाटून घेतलेला आहे, त्यामुळे ते काळं दिसतंय। आपल्याला करायचे आहेत मेंदू वडे। तर ही सालवाली काळी डाळ आहे ना, त्याच्यामुळे हे तुम्हाला पीठ काळं दिसतंय। तर आता आपल्याला मेंदू वडे करण्यासाठी हे बघा, इथे थोडंसं मी जिरं घेतलेलं आहे। हा बघा, छोटा चमचा आहे मसाल्यातला, आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर। हे बघा, आता तुम्हाला यामध्ये नारळाचे तुकडे पण तुम्ही घालू शकता। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। पीठ कमी आहे त्यामुळे इथे कमीच मीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला सर्व हे असं हाताने एकसारखं असं हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। आधी पहिले मी असं मिक्स करून घेते आणि नंतर आपण भजी करताना कसं असं फेटतो ना, तर एक संघ असं एक अशी बोटं करून असं एक संघ आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे पीठ हलकं होतं आणि आपले मेंदू वडे पण छान होतात, फुलून निघतात। आता आपलं हे पीठ वड्यांचं हलकं झालं हे कसं ओळखायचं, तर आपण ना थोडासा गोळा पाण्यात टाकून बघूया। तरंगला तर समजायचं आपलं पीठ हलकं फुलकं झालेलं आहे। हे बघा, इथे एका वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि पीठ बघा तरंगलेलं आहे वरती, म्हणजे आपलं इथे पीठ तयार झालं आहे। आता वडे करताना पहिले असे ना पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा। हे बघा, इथे मी गॅस कमीच केलेला आहे कारण तेल तापलेलं आहे ना। हे बघा, असा छोटासा गोळा घ्यायचा। हे बघा, असा हे हातामध्ये बघू शकता तुम्ही, आणि इथे मध्ये असं हलकंसं गोळ पाडायचं आणि हा तेलामध्ये असा सोडून द्यायचा। हे बघा, अशा प्रकारे आता आपण वडे सर्व सोडून घेऊयात। एक बाजू चांगली होऊन द्यायची आणि मग दुसरी बाजू पलटी करायची। छान खरपूस असे आपले वडे तळल्या गेलेले आहे, बघू शकता तुम्ही। आवाज येतो का बघा। आता तेलात ते बट्टन पडेल म्हणून मी काही जास्त उडवत नाही, पण बघा इथे कुरकुरीत असा आवाज येतो ना। ते काळी डाळ वापरून केलेले आहे, सालवाली काळी डाळ वापरली त्यामुळे तुम्हाला ते काळे दिसतात। हे बघा, असं ना हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असा गोळा घ्यायचा। आता वडा छोटा मोठा किती करायचा त्या अंदाजाने इथे गोळा घ्यायचा आणि हे असं इथे अंगठ्याने असं गोळ पाडायचं आणि तेलात असा सोडायचा। हे बघा, छान असं मीडियम आचेवरती तळायचे, म्हणजे कसं आतून ना ते चांगले खुसखुशीत होतात। बघू शकता तुम्ही, एक बाजू पण चांगली झाली आणि दुसरी बाजू पण आता व्हायला आलेली आहे। छान कलर आलेला आहे। आपण इथे ना काळी उडदाची डाळ वापरलेली आहे, सालवाली। हे बघा, किती सुरेख दिसतात ना। हे बघा, इथे छान असे आपले मेंदू वडे तयार झालेले आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, आतमध्ये एकदम सॉफ्ट आहेत आणि वरून कुरकुरीत आहेत। थांबा मी तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे मी तुम्हाला एक असा येतोय ना आवाज। हे बघा, छान असे कुरकुरीत झालेत। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।